तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना चॅलेंज दिले। शिंदेंनी समोरासमोर बसून चर्चा करावी असं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी दिले। कॉफी विथ कौशिक या आमच्या विशेष पॉडकास्टमध्ये आदित्य ठाकरे बोलत होते। तर आदित्य ठाकरेंनी हे विधान केलेलं आहे। समोर येईल त्याला सपाट करण्याची ठाकरे बंधूंमध्ये ताकद असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे आणि समोरासमोर चर्चा करण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदेंना चॅलेंज दिलंय। आता आदित्य ठाकरेंच्या या चॅलेंजवर एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा थेट संघर्ष अनेक मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, अनेक प्रभागामध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना हे चॅलेंज दिलेलं आहे। एकनाथ शिंदे मुंबई महापालिकेच्या प्रचारामध्ये ठाकरे बंधूंनाच खरं तर लक्ष करतात, खास करून उद्धव ठाकरेंवर त्यांचं टीकास्त्र पाहायला मिळतंय। स्वतः मिंदे येऊन जसं आज आपण एक समोरासमोर बसतोय ना, तसं त्यांनी येऊन बसावं आणि मला सांगावं त्यांच्या खात्यातलं काय त्यांना कळतं आणि मला काही जास्ती कळत नसेल, पण जे काही मी थोडंफार काम केलेलं आहे ते मी त्यांना सांगतो। म्हणजे आपण ही एक चॅलेंजेस देत आहे की एकनाथ शिंदेंनी समोर वन टू वन बसावं ना त्यांनी आणि चर्चा करावी। मी 3 वर्ष थांबलोय त्यांच्या, जेव्हा वेदांता फॉक्सकॉन निघून गेलं महाराष्ट्रातून, एअरबस टाटा निघून गेलं, बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, हे सगळं निघून गेलं, तेव्हा पण मी सांगत होतो तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा बसा पूर्ण खातं घेऊन आणि मी एकटा बसतो, तुम्ही पूर्ण पेपर घेऊन बसा, मी बिना पेपरचं बसतो, चर्चा करूया। तसंच मुंबईवर चर्चा करूया, तुमच्या रस्त्या घोटाळ्यावर करूया, तुम्ही सगळे जे पैसे खाल्लेत, मुंबईची तिजोरी जी खाली केली स्वतःच्या खिशात टाकली ना, त्याच्यावर पण चर्चा करूया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।